गीता काय आहे बरं? गीता रणांगणावर सांगितली गेली. काही विनोदी तात्विक दार्शनिक लोकांनी गीतेचा प्रसंग हा लग्नप्रसंग म्हणून वर्णन केला. प्रत्येक जीव आणि भगवान श्रीकृष्ण यांचे जणू काही लग्न गीतेने लावले आहे. गीता हे प्रेमपत्र आहे. पार्थपुत्रो विषादोऽस्ति वा कन्या परमात्मनः ताभ्याम उभाभ्याम वै जाता सा गीता लोकपावनी. विषाद नावाचा पार्थाचा पुत्र आणि वाणी नावाची परमात्म्याची कन्या या दोघांच्या विवाहानंतर फलरूप निर्माण झालेली गीता लोकपावनी आहे. कुरुक्षेत्र म्हणजे काय? गीता कोठे गायली गेली? कुरुक्षेत्रावर गीता गायली गेली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या श्लोकाने गीतेची सुरुवात होते. कुरु राजाने ही जमीन लागवडीखाली आणली म्हणून तिला आपण कुरुक्षेत्र म्हणतो. त्याच ठिकाणी परशुरामाने 21 वेळा मुद्दाम क्षत्रियांना कंठस्नान घालून ती भूमी पवित्र केली आणि क्षत्रियांचा उद्दामपणा नाहीसा केला. म्हणून भारतीय लोकांच्या दृष्टीने हे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र झाले आहे. कुरु राजाने हृदयातील प्रेमाने या क्षेत्राचे सिंचन केले आहे. कुरुक्षेत्राचे महत्त्व असे आहे. कुरुक्षेत्र गमिष्यामि कुरुक्षेत्रं वसाम्यहं न एवं सततं ब्रूयात् सर्व पापे प्रमुच्यते. मी कुरुक्षेत्रावर जाईन किंवा कुरुक्षेत्रात राहीन असे जो सतत म्हणत राहील त्याची सर्व पापापासून मुक्ती होईल. कुरुक्षेत्राचे धर्मक्षेत्र म्हणून विशेष महत्त्व आहे. ते एक पवित्र आणि पावक तीर्थ आहे. आपले शरीर पण एक कुरुक्षेत्रच आहे. आपण झोपेतून उठलो की कुरु सुरू होते. ते रात्री डोळे मिटून निद्राधीन होईपर्यंत चालूच राहते. प्राप्येमां कर्मभूमीन् चरती मनुजो यस्तपो मंदभाग्यः. या कर्मभूमीवर येऊन जो परमेश्वराची सुद्धा लुब्ध व्हावे असे प्रभावी आणि तेजस्वी कर्म करणार नाही, सिंहाप्रमाणे तेजस्वी गर्जना करणार नाही आणि गरुडाप्रमाणे आकाशात झेप घेणार नाही, त्याचे मानवी जीवन व्यर्थ ठरेल. अहो, माणूस उडी मारील, पडेल, हातपाय मोडून घेईल, मोडला तर मोडू दे, त्यात काय झाले. पण व्यापारी लोक फार हिशोबी असतात. ते कुरुक्षेत्रात येतच नाहीत. ते जगतात खरे पण ते या कुरुक्षेत्रात येत नाही. कुरु याचा अर्थ कर. सकाळी उठल्याबरोबर या कुरुची सुरुवात होते. पण आम्ही तर काहीच करत नाही असे कोणी म्हणाले तर मी काही करत नाही, हे एक करणेच आहे. याप्रमाणे राजकारणात अपक्षांचा एक पक्ष असतो, त्याप्रमाणे कुरुक्षेत्र जेव्हा अकुरू होते तेव्हा ते क्षुद्र होते. कुरुक्षेत्रात जेव्हा उद्दामता वाढते तेव्हा ते क्षेत्र पवित्र राहत नाही. आपले कुरुक्षेत्र म्हणजे शरीर धर्मक्षेत्र केव्हा ठरेल? ते पवित्र केव्हा होईल? जेव्हा आपण त्यातून उद्दामता काढून टाकू. त्यावेळेस परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून उद्दामता काढून टाकली. तेव्हाच कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र झाले. हे शरीर म्हणजे कुरुक्षेत्र पण धर्मक्षेत्रच आहे. मनातील उद्दामता काढून टाकणारी गीता आहे. मी गीता वाचतो आणि उद्दामही आहे, या दोन्ही गोष्टी एकत्र राहू शकणार नाही. त्याचप्रमाणे मी गीता वाचतो आणि निस्तेज राहतो, हे पण होऊ शकणार नाही. गीता वाचल्यानंतर वाचणारा उद्दाम राहील किंवा निस्तेज राहील तर वाचताना काहीतरी चूक होत आहे हे खास. कोणी म्हणतील की आम्ही खूप वेळा गीता वाचली आहे. त्यांना सांगणे भाग आहे की तुम्ही गीता वाचलीच नाही. गीता वाचल्यावर तेजस्विता प्राप्त झाली पाहिजे. गीता कार्यप्रवण करणारी आणि उन्मत्तता व अहंकार निपटून काढणारी आहे. गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजयः. ह्या धर्मक्षेत्राच्या कुरुक्षेत्रात धृतराष्ट्राची चिंता आहे. गीतेची सुरुवात चिंतेने झाली आहे. खरी गोष्ट आहे की जेव्हा चिंता वाटायला लागते तेव्हा मन परमेश्वराकडे ओढले जाते. चिंता वाटण्यात काही वाईट नाही. वेदव्यासांनी पहिल्याच श्लोकात धृतराष्ट्राची चिंता चित्रित केली. आपण इथं थांबूया. पुढचं भाग